मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांची सुंदर सुंदर मुलं हेरतात आणि त्यांचा पैसा पाहून त्यांच्या घरामध्ये घुसतात. माझी बायको कुणबी आहे, माझी सून मराठा आहे, या चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाचा संदर्भ घेऊन सरकारच्या 2 पाळीव प्राण्यांपैकी मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेला एक पाळीव प्राणी हा नवनाथ वाघमारे बरळला. त्याच्या या बरळण्यामागे नेमकं कारण काय असू शकते? तो विकृत बुद्धीचा मनोरुग्ण असेल का? तो देवेंद्र फडणवीसांचं संघ भाजपचं सरकार मजबूत करण्यासाठी म्हणून तो मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करत असेल का? का ओबीसीचं ध्रुवीकरण करायचंय, त्यांचं एक गठ्ठा, त्यांचं ऐक्य साधायचंय म्हणून मराठ्यांना कुठंतरी खलनायक म्हणून रंगवण्याच्या नादामध्ये त्यानं हे विधान केलंय का? आणि मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून तो मैदानात उतरला असेल काय? यापैकी काय कारण असू शकतं? आपलं मत काय? कमेंट करून जरूर सांगा.